आज आपण सुरू करणार आहोत आपल्या क्लास 12चा स्टेट बोर्डाचा नवीन चॅप्टर नंबर 7 एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 and 18. Elements of group 16, 17 and 18. आपण मागच्या वर्षात पेरियॉडिक टेबलची माहिती घेतली होती. त्यामध्ये एकूण 18 ग्रुप होते, आठवतं? आणि या 18 ग्रुपमध्ये हे जे शेवटचे 3 ग्रुप आहेत 16, 17 आणि 18, या ग्रुपची आपल्याला या वर्षाला थोडासा अभ्यास करायचा आहे. मागच्या वर्षाला आपण जेव्हा 11वीत होतो तेव्हा आपण पी ब्लॉक एलिमेंट्स बघितले होते. आणि पी ब्लॉक एलिमेंट्समध्ये जे एलिमेंट्स म्हणजे जो डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन होता, म्हणजेच याचा अर्थ असा की जो शेवटचा इलेक्ट्रॉन होता डिफरन्शिएटिंग, इलेक्ट्रॉन जो होता, म्हणजेच याचा अर्थ असा होत असतो लास्ट इलेक्ट्रॉन हा जो असतो हा त्या पी ऑर्बिट मध्ये जात होता, बरोबर आहे. पी ऑर्बिटचे सबशेल किती होते? पी ऑर्बिटला 3 सबशेल होते, आठवत असेल तुम्हाला. तर आपण असे 3 सबशेल घेत होतो पी ऑर्बिटला. एकाला म्हणत होतो आपण पी एक्स, एकाला म्हणत होतो आपण पी वाय आणि एकाला म्हणत होतो आपण पी झेड, बरोबर. ते इलेक्ट्रॉन जे होते हे इलेक्ट्रॉन साधारणतः थर्ड म्हणजे पी एक्समध्ये आधी, मग पी वायमध्ये, मग पी झेडमध्ये, आणखीन जो फोर्थ होता एलिमेंट होता तो एलिमेंट आपल्या याच्यात जात होता पी एक्समध्ये, मग फिफ्थ पी वायमध्ये आणि सिक्स्थ पी झेडमध्ये. आणि याच्यामुळेच आपण ते जे ग्रुप होते ते ग्रुप 13 to 18 आपण असे घेतलेले होते. 13 पासून ते आपण 18 पर्यंत हे जे ग्रुप होते, ग्रुप्स फ्रॉम 13 to 18, या सर्व ग्रुप्सला आपण पी ब्लॉक एलिमेंट म्हणत होतो. पी ब्लॉक एलिमेंट्स आपण यांना म्हणत होतो. ओके, या वर्षाला आपल्याला या 16, 17 आणि 18 या ग्रुपचे आपल्याला काही प्रॉपर्टीज जे आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. ओके, समजा हा जो ग्रुप नंबर 16 आहे याचा ऑकरन्स ऍक्च्युअली होते कुठून? तर ग्रुप 16 हा सुरू होत असतो ऑक्सिजन पासून. ग्रुप 16 जो आहे हा जो आहे हा स्टार्ट होतो सगळ्यात पहिल्यांदा ऑक्सिजन पासून सुरू होतो. याच्या एकदम खाली असतो सल्फर, याच्या एक्झॅक्टली खाली असतो सल्फर. सल्फरच्या खाली असतो सेलिनियम, सेलिनियमच्या खाली असतो टेरिलियम, आणि सर्वात खाली असतो तो म्हणजे पोलोनियम. यांचा ॲटॉमिक नंबर, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8,
सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16, सेलेनियमचा असतो 34, टेरिलियमचा असतो 52 आणि पोलोनियमचा असतो 84. असतो 84. आता हे ॲटॉमिक नंबर्स आपल्याला पाठ करावेच लागतील, कारण जेव्हा या ग्रुपची आपल्याला स्टडी करायची आहे तेव्हा ॲटलिस्ट कोणते कुठले येणार आहेत. याचा सिम्बॉल जर घ्यायचा झाला, याचा सिम्बॉल असतो O, सल्फरचा S, हे दोन तर आपल्याला एक्झॅक्टली माहीत आहे. सेलेनियमसाठी आपण वापरतो तो SE, कॅपिटल S आणि स्मॉल a. टेरिलियमचा वापरत असतो आपण TE आणि पोलोनियमला वापरत असतो आपण PO. काय असतो आपण PO. आता जेव्हा आपण या ग्रुपची स्टडी करत असतो तेव्हा या ग्रुपला आपण म्हणत असतो ऑक्सिजन फॅमिली. ऑक्सिजन फॅमिली आपण याला काय म्हणत असतो, ऑक्सिजन फॅमिली. ओके, ऑक्सिजन का म्हणतो, कारण याचा फर्स्ट मेंबर जो आहे तो ऑक्सिजन आहे आणि म्हणून मग हे ऑक्सिजन सोबत येणार आहे. याच प्रकारे बाकी आणखीन याला एक नाव आहे, ते म्हणजे चाल्कोजन. याला आपण काय म्हणतो असतो, चाल्कोजन. चाल्कोजन. चाल्कोजन या चाल्कोजन मध्ये हा जो GEN आहे याचा अर्थ होत असतो प्रोड्युसर फॉर्मर. प्रोड्युसर और फॉर्मर, फॉर्म. ओके, जनरेट करणारा किंवा प्रोड्यूस करणारा, ठीक आहे, किंवा फॉर्म करणारा, याला म्हणतो असतो आपण जेन. आणि चाल्को याचा अर्थ असतो ओर. ओरला आणखीन एक शब्द असतो तो म्हणजे चाल्को. आणि ओर फॉर्मिंग असतात हे एलिमेंट कसे असतात, ओर फॉर्मिंग एलिमेंट असतात आणि म्हणून याला आपण चाल्कोजन म्हणतो. हा ऍक्च्युअली कसा असतो, ओर फॉर्मिंग एलिमेंट. ओर फॉर्मिंग एलिमेंट. ओर फॉर्मिंग एलिमेंट हे असतात. ओके, आता यामध्ये ऑक्सिजन हा जो असतो, हा ऑक्सिजन सगळ्यात जास्त आपल्याला आढळत असतो. ऑक्सिजन नियर अबाउट ऑक्सिजन जो आहे मोस्ट अबॅन्डन्ड of all element. मोस्ट अबॅन्डन्ड ऑफ ऑल एलिमेंट. सगळ्यात जास्त विपुल प्रमाणात आढळणारा कुठला एलिमेंट असेल तर तो म्हणजे ऑक्सिजन. साधारणतः 20.95% बाय व्हॉल्यूम ऑफ एअर. बाय व्हॉल्यूम ऑफ एअर हा इतका असतो आणि साधारणतः 46.6% 46.6% by mass of earth crust. By mass of earth crust. By mass of earth crust. इतक्या विपुल प्रमाणात हा आपल्याला आढळतो ऑक्सिजन, सगळ्यात जास्त प्रमाणात.
त्याच्यानंतर सल्फर जो असतो हा फार स्मॉल क्वांटिटीमध्ये असतो, तरी भरपूर असते, 0.034% बाय मास ऑफ अर्थ क्रस्ट. टोटल अर्थ क्रस्टच्या 0.034% जो आहे हा काय असतो, आपला सल्फर असतो. ओके. आणि एक्झॅक्टली हा जो आढळतो आपल्याला, हा कंबाईन स्टेटमध्ये आपल्याला भेटतो, सल्फेटच्या फॉर्ममध्ये भेटतो आपल्याला. ज्याप्रमाणे की सल्फर आपल्याला भेटतो कुठं, जिप्सममध्ये. जिप्सम मध्ये आपल्याला भेटतो हा CaSO4 2H2O. या फॉर्म मध्ये आपल्याला हा सल्फर इथे मिळतो. त्याच्यानंतर इप्सॉम सॉल्ट असतो. इप्सॉम सॉल्ट म्हणजे MgSO4 7H2O. MgSO4 मध्ये आपल्याला सल्फर मिळतो. बायराइट मध्ये मिळतो आपल्याला BaSO4 सल्फेटच्या फॉर्म मध्ये. आणि सल्फाइडच्या, हे सगळे कोणत्या फॉर्म मध्ये आपल्याला, सल्फेटच्या फॉर्म मध्ये. सल्फेटच्या फॉर्म मध्ये आपल्याला हे भेटलेले आहेत. याच्यानंतरचा सेकंड जो असतो तो म्हणजे सल्फाइड्स. सल्फाइडच्या फॉर्ममध्ये हा आपल्याला झिंक ब्लेंड मध्ये सुद्धा मिळतो. झिंक ब्लेंड त्याच्यानंतर गॅलेना PbS, कॉपर पायराइट्स, CuFeS2. काही सल्फेटच्या फॉर्म मध्ये, काही सल्फाइडच्या फॉर्म मध्ये आपल्याला हा सल्फर जो आहे हा नियमितपणे आपल्याला भेटत असतो. त्याच्यानंतरचे जे असतात सेलिनियम किंवा केरिलियम, हे सुद्धा आपल्याला मिळतात. सेलिनियम जो असतो, सेलिनियम हा आपल्याला मेटल सेलेनाइड च्या फॉर्म मध्ये मिळतो. आणि टेरिलियम जो असतो, हा टेरिलियम आपल्याला टेलुराइड्सच्या फॉर्म मध्ये मिळत असतो. ओके. टेलुराइड्स इन सल्फाइड फॉर्म. सल्फाइड. आणि सर्वात शेवटचा म्हणजे पोलोनियम. हा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे मित्रांनो. आणि विच इज अ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. which is a radioactive element, and it is nothing but the decay product
It is a decay product. Decay product of thorium and uranium. Thorium and uranium. हे जे पाचही एलिमेंट्स आहेत, ऑक्सिजन, सल्फर, सेलिनियम, टेरिलियम आणि पोलोनियम, हे सर्वांचं अकरन्स हे मिळतात कुठे? तर हा तर नेचरमध्येच मिळतो आपल्याला. 20.95% बाय व्हॉल्यूम ऑफ एअर. जितकी काही आपण एअर घेत असतो या टोटल एअर मधला 20.95% जेवढी काही आपली एअर असते या एअर मधला 20.95% जो असतो ऑक्सिजन हा आपल्याला एअर मधून मिळतो. आणि अर्थ क्रस्टच्या हिशोबाने जर विचार केला तर अर्थ क्रस्टचं जेवढं मास आहे त्या मासच्या नियर अबाउट 40.6% हे मास फक्त एका ऑक्सिजनचा आहे. सल्फर सुद्धा आपल्याला अर्थ क्रस्ट पासूनच मिळतो. अर्थ क्रस्ट मध्ये असतो तो 0.03% मध्ये. आणि हा अर्थ क्रस्ट मध्ये जो येतो तो कंबाईन फॉर्म मध्ये भेटतो. एक तर सल्फेटच्या फॉर्म मध्ये मिळेल अथवा एक सल्फाईडच्या फॉर्म मध्ये मिळेल. सल्फेटच्या फॉर्म मध्ये तो जिप्सम किंवा इप्सॉन सॉल्ट किंवा बॅरेट्स यामध्ये मिळतो. तर सल्फाईड्स मध्ये तो झिंक ब्लेंड, गॅलेना, कॉपर पराइट्स याच्या फॉर्म मध्ये भेटतो. सेलिनियम आपल्याला मेटल सेलिनाइटच्या फॉर्म मध्ये मिळतं. तर टेरिलियम हे जे असतं हे टेल्युराइड्स इन सल्फाईड ओर मध्ये सुद्धा आपल्याला टेरिलियम मिळतं. आणि पोलोनियम हा एक रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. आणि थोरियम आणि युरेनियम यांचा तो काय आहे, डीके प्रॉडक्ट आहे. याचा हाफ लाईफ नियर अबाउट 13 डेजचं असतं. याचं हाफ लाईफ जे असतं 13 डेजचं. याचं हाफ लाईफ किती असतं? नियर अबाउट 13 डेजचं याचं हाफ लाईफ असतं. ओके. या टोटल फॅमिलीला आपण कोणती फॅमिली म्हणतो? चाल्कोजन फॅमिली. कोणती फॅमिली म्हणतो आपण? चाल्कोजन फॅमिली म्हणतो. कारण चाल्कोजन म्हणजेच काय? ओर. आणि जन म्हणजे काय? फॉर्मर. म्हणजेच ओर फॉर्मिंग एलिमेंट्स. हे सगळे एलिमेंट कसे आहेत? ओर फॉर्मिंग एलिमेंट्स आहे. याचं पहिला एलिमेंट ऑक्सिजन असल्यामुळे आपण याला काय म्हणतो? ऑक्सिजन फॅमिली असं म्हणतो. म्हणजे ग्रुप 16 इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट? ऑक्सिजन फॅमिली. ग्रुप 16 elements of group 16 is called oxygen family. ऑक्सिजन फॅमिली. सो ग्रुप 16चं ऑक्सिजन फॅमिली का म्हणतात? तर फर्स्ट एलिमेंट त्याचा ऑक्सिजन आहे म्हणून. याच्यानंतरचा असतो ग्रुप नंबर 17. ग्रुप 17 हा आपल्याला आधीपासूनच मित्रांनो फार जवळचा आहे. आपण याच्याविषयी 9व्या वर्गापासून आपण माहिती घेत आहोत. 10वीत पण आपण याची चांगली माहिती घेतली. 11वीत पण आपण याची माहिती घेतली. आणि आता 12वी मध्ये आपण थोडंसं डिटेलमध्ये याच्या प्रॉपर्टीज काय करणार आहोत, शिकणार आहोत. या ग्रुपला म्हणत असतो आपण हॅलोजन ग्रुप. हॅलोजन ग्रुप किंवा हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिली. या ग्रुपमध्ये असतं कोण कोण? हे सगळ्यांना माहित आहे. पहिला असतो फ्लोरीन, दुसरा असतो क्लोरीन, तिसरा असतो ब्रोमीन, चौथा असतो आयोडीन आणि पाचवा असतो ॲस्टटाईन. यांचा ॲटॉमिक नंबर घ्यायचा झालं तर फ्लोरीनचा असतो 9, क्लोरीनचा असतो 17, हे पाठ आपले. ब्रोमीनचा 35, आयोडीनचा 53
आणि हा असतो 85. ॲस्टटाईनचा काय असतो 85. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे 4 नावं तर मॅक्झिमम आपल्याला नेहमीच असतात. 9वी पासून आपण ऐकतो असतो. 10वीला 1-2दा आपण ॲस्टटाईन नावाचा हा जो एलिमेंट होता हा ऐकला होता. 11वी सुद्धा आपण हा ऐकला होता. यावर्षी पुन्हा आपण हा ऐकतोय ॲस्टटाईन. ओके, आता यामध्ये या पूर्ण ग्रुपला कलेक्टिव्हली आपण काय म्हणतो असतो हॅलोजन ग्रुप. काय म्हणतो असतो आपण याला कलेक्टिव्ह हॅलोजन ग्रुप किंवा हॅलोजन फॅमिली. आता हॅलोजन का म्हणतो तर ग्रीक भाषेमध्ये हॅलोचा अर्थ होतो सॉल्ट. हॅलोचा अर्थ काय होतो सॉल्ट आणि जनचा पुन्हा तोच अर्थ आहे फॉर्मेशन. सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंट आहे ते. हे कोणते एलिमेंट आहेत सॉल्ट प्रोड्युसिंग एलिमेंट, सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंट. तुम्ही पहा Cl. ओके, Cl पासून आपल्याला NaCl मिळतं, सोडियम क्लोराईड, जे आपण मीठ ज्याला आपण काय म्हणतो असतो मीठ नमक. तो दिस सॉल्ट इज सेड टू बी कॉमन सॉल्ट विच इज यूज इन अवर किचन. हम डेली यूज में इसको लेते हैं. नमक जो है वो हम डेली यूज में लेते हैं. तो ये जो भी एलिमेंट्स है वो क्या करते हैं सॉल्ट फॉर्म करते. हे काय करतात सॉल्ट फॉर्म करतात आणि सॉल्ट फॉर्म केल्यामुळे याला आपण हॅलोजन असं म्हणतो, कारण जन म्हणजे प्रोड्युसर. सो सॉल्ट प्रोड्युसिंग एलिमेंट. सो दिस एलिमेंट्स आर सेड टू बी व्हॉट सॉल्ट प्रोड्युसिंग एलिमेंट. सॉल्ट प्रोड्युसिंग एलिमेंट याला आपण म्हणतो. आता हे मिळतात कुठे तर हे मिळतात आपल्याला इनसोल्युबल फ्लोराइड्स मध्ये. म्हणजे फ्लोरीन जे असतात, फ्लोरीन कुठे मिळतील याचा ऑकरन्स काय असणार आहे. फ्लोरीन्स कुठे मिळतील तो फ्लोरीन्स मेनली ऑकर्स इन इनसोल्युबल फ्लोराइड्स. इनसोल्युबल फ्लोराइड्स म्हणजे कुठले फ्लोरोस्पार. याचा एक्झॅक्ट एक्झाम्पल असतं ते म्हणजे फ्लोरोस्पार. CaF2. याचं आणखीन एक एक्झाम्पल असतं ते म्हणजे क्रायोलाइट. क्रायोलाइट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा Na2AlF6 क्रायोलाइट. त्याच्यानंतर आणखीन एक असतो काय नाव त्याचं बाबा फ्लोरोपाटाइट. फ्लोरोपाटाइट थ्राइस आहे Ca3PO4/2 मे बी CF2. बहुतेक चेक करून घेऊया आपण याच्यामध्ये. मला असं वाटते नियर अबाउट एक्झॅक्ट लिहिलेलं आहे. फ्लोरोपाटाइट, फ्लोरोस्पार, क्रायोलाइट आणि फ्लोरोपाटाइट यामध्ये आपल्याला हे मिळतात. आणि याची स्मॉल क्वांटिटी आपल्याला सॉइलमध्ये मिळते इन स्मॉल क्वांटिटी. स्मॉल क्वांटिटीजमध्ये हा सॉइलमध्ये आपल्याला मिळतो. फ्रेश वॉटरमध्ये प्लांट्स जे असतात त्यामध्ये आपल्याला हे फ्लोरीन मिळतात. बोन्समध्ये मिळतात, हड्ड्यांमध्ये, दातांमध्ये, टीथ ऑफ ॲनिमल
टीथ ऑफ ॲनिमल्स, त्याच्यानंतर हॅलोजन्स आपल्याला समुद्र पाण्यामध्ये मिळतात. ओके, सी वॉटर कंटेन्स क्लोराइड, सी वॉटर्स contains chloride, bromide, ओके, अँड आयोडाईट. यामध्ये आपल्याला हे मिळतात ऑफ सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम and calcium and calcium. And calcium. त्याच्यानंतर याचा जो सगळ्यात शेवटचा मेंबर असतो तो म्हणजे ॲस्टेटाईन. ओके, ॲस्टेटाईन हा जो असतो सगळ्यात शेवटचा मेंबर, हा पुन्हा आपल्याला एकदा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे आणि याचं हाफ लाईफ जे असतं ते काहीतरी 8 तासच असं काहीतरी असतं, 8 का 9 तास त्याचं काहीतरी हे आहे. ॲस्टेटाईन ज्याचा ॲटॉमिक नंबर 85 आहे, हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. Radioactive elements and having a half life 8.1 hours. 8.1 hours इतकंच त्याचं काय असतं, हाफ लाईफ असतं ॲस्टेटाईन. याच्यानंतरचा जो ग्रुप असतो, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 18, elements of group 18, this group is said to be a noble gas group. Noble gas group, inert gas group, इनर्ट गैस ग्रुप, कुछ भी इसको हम बोल सकते हैं. आणि यामध्ये असतात कुठले, तर पहिला एलिमेंट याचा असतो तो म्हणजे हेलियम. पहिला हेलियम. दुसरा याचा जो ग्रुप असतो, एलिमेंट असतो तो म्हणजे निऑन या ग्रुप मधला. तिसरा असतो तो ॲरागॉन. चौथा असतो तो क्रिप्टॉन. पाचवा असतो तो झिनॉन आणि सगळ्यात शेवटचा असतो तो म्हणजे रेडॉन. ॲटॉमिक नंबर म्हणायचं झालंच तर याचा असतो 2, याचा असतो 10, याचा असतो 18, याचा असतो 36, क्रिप्टॉनचा 36, झिनॉनचा 54 आणि याचा असतो 86. याविषयी माहिती देण्याची आवश्यकता नाही, कारण की मागच्या काही इयरपासून आपण याच्याविषयी माहिती घेऊन राहिलो की त्यांचा आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट असते, त्यांचं फुलफिल केलेले असतात, ते कुठल्याही रिॲक्शन्समध्ये इन्व्हॉल्व होत नाही, म्हणून यांना इनर्ट गॅसेस असं सुद्धा म्हणतात. हे सर्व माहिती आपल्याला याच्यासोबत आहेत. ओके, त्यामुळे या एलिमेंट्सला हिलियम, निऑन, ॲरागॉन, क्रिप्टॉन, झिनॉन आणि रेडॉन या टोटल ग्रुपला मिळून आपण नोबल गॅस ग्रुप असं म्हणतो किंवा 18 ग्रुप एलिमेंट असं आपण याला म्हणत असतो. आणि सगळेच नोबल गॅसेस रेडॉन सोडून, एक्सेप्ट रेडॉन,
हे आपल्याला नेचरमध्ये आढळतात, ॲटमॉस्फिअरमध्ये आढळतात आणि त्यांचं ॲबंडन्स जे असतं ड्राय एअरमध्ये नियर अबाउट 1% असतं. या सर्वांचं पर्सेंटेज जे असतं ते किती असतं? 1% बाय व्हॉल्यूम ऑफ एअर. बाय व्हॉल्यूम ऑफ एअर. बाय व्हॉल्यूम ऑफ एअर. रेडॉन सोडून बाकी या सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन असतं ते किती असतं? नियर अबाउट 1% असतं. सगळं मिळून 1% असतं. यामध्ये ॲरागॉन, यामध्ये जो ॲरागॉन असतो हा सगळ्यात जास्त प्रमाणात असतो. बाकी मग थोडे बहुत याच्यासोबत आजूबाजूला असतात. आणि द मेन कमर्शियल सोर्स जो असतो हेलियमचा, हा नॅचरल गॅस असतो. हेलियमचा मेन सोर्स जो आहे कमर्शियल सोर्स तो नॅचरल गॅस आहे. कमर्शियल सोर्स काय आहे? हा नॅचरल गॅस. काय असतो? नॅचरल गॅस. नॅचरल गॅस हा त्याचा मेन पार्ट आलेला असतो नॅचरल गॅसचा. हेलियम आणि निऑन हे मिनरलमध्ये सुद्धा आपल्याला भेटतात रेडिओ ॲक्टिव्हच्या ओरिजिन्समध्ये. त्यामुळे हेलियम अँड निऑन आर फाउंड in minerals of radioactive ore. Radioactive origin. ओके. एक्झाम्पल द्यायचं झालं तर मोनाझाईट आपल्याला याचं एक्झाम्पल देता येईल. मोनाझाईट, त्याच्यानंतर क्लॅव्हिटी, या प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला यामधून आपल्याला हेलियम आणि निऑन हे जे असतं एकदम ह्या ज्या एलिमेंट असतात हे एलिमेंट आपल्याला मिळतो. झिनॉन आणि रेडॉन हे रिअरेस्ट एलिमेंट असतात. झिनॉन आणि रेडॉन हे जे एलिमेंट आहेत हे रिअरेस्ट एलिमेंट आहेत. रिअरेस्ट एलिमेंट आहे. आणि हा जो आहे रेडॉन हा तर रेडिओ ॲक्टिव्ह डीके प्रॉडक्ट आहे. रेडियमचा रेडिओ ॲक्टिव्ह डीके प्रॉडक्ट of radon, Ra, radium 226. रेडॉन जो आहे हा जो असतो हा रेडियमचा काय रेडिओ ॲक्टिव्ह प्रॉडक्ट आहे. ओके. मला असं वाटते एवढी इन्फॉर्मेशन ऑकरन्स विषयी वेअर वी गेट दीज एलिमेंट्स ही एक सफिशियंट एलिमेंट आपल्याकडे असू शकते. याच्यानंतरचा जो पार्ट आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ these groups, that is the chalcogen groups, then the halogen groups, and afterward the noble gas group. Okay. तर आता मी तुमच्या समोर ठेवलेला आहे हा एक चार्ट, आपल्याच बुकचा चार्ट आहे.
ग्रुप नंबर 16 हॅलोजन, ग्रुप नंबर 17 ग्रुप नंबर 16 ऑक्सिजन, ग्रुप नंबर 17 हॅलोजन आणि ग्रुप नंबर 18 नोबल गॅस. ओके, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते फार सिंपल मध्ये आहे पार्ट. तो म्हणजे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते 16 ग्रुपसाठी फॉर ग्रुप 16 सिंपल असतं. ते म्हणजे NS2 NP4 NS2 NP4 आणि ग्रुप 17 साठी हा असतो NS2 NP5 आणि ग्रुप 18 साठी हा असतो NS2 NP6. आपण घेऊया, हरकत नाही. ग्रुप नंबर 16 चा आपण पाहूया. ग्रुप नंबर 16 चा पहिला एलिमेंट होता आपला ऑक्सिजन. ओके, ग्रुप 16 ऑक्सिजन आपण घेतलेला आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आणि 8 इलेक्ट्रॉन्स आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. डिस्ट्रीब्यूट कसे करू आपण? 1s2 2s2 1s2 2s2 आणि 2p4. कारण p मध्ये आपण 6 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. यामध्ये 4 इलेक्ट्रॉन राहतात. p इझिली अकोमोडेट करू शकतो आणि म्हणून हा n काय असतो पुन्हा आपण सांगतोय, माहित आहे प्रत्येकाला. हा n म्हणजे त्याचा लास्ट शेल, कुठल्या पिरियडमध्ये ते आहेत, शेवटच्या पिरियडमध्ये. ऑक्सिजन जर आपण यूज केला, समजा आपण काय म्हणतात पिरियॉडिक टेबल जर आपण याला बघितला पिरियॉडिक टेबल, तर त्याच्या सेकंड पिरियडला ऑक्सिजन आपल्याला दिसतो, म्हणजे सेकंड ऑर्बिट त्याचं सुरू झालेलं असेल. हा सेकंड ऑर्बिटसाठीच आपण हा काय दिलाय 2 दिलाय, याच्या ठिकाणी n. म्हणजेच त्याच्यानंतरचा कुठला आहे? त्याच्यानंतरचा आहे सल्फर. त्याच्या खाली काय तो सल्फर. सल्फर म्हणजे कोणता पिरियड झाला? थर्ड पिरियड झाला. सल्फर म्हणजे कोणता पिरियड झाला? थर्ड पिरियड झाला. आणि सल्फरचं ॲटॉमिक नंबर किती आहे? 16. म्हणजे किती इलेक्ट्रॉन असले पाहिजे? 16 इलेक्ट्रॉन असले पाहिजे. आता या 16 इलेक्ट्रॉनची आपण आता हे करणार आहोत. पहिली 1s2, मग 2s2, मग 2p6. बरोबर आहे, झाले 2p6. 2 2 4 आणि 6 10. मग 3s सुरू होतो. 3s2 12 आणि मग पुन्हा 3p आणि 4. 3p4. पुन्हा थर्ड रो मध्ये असल्यामुळे, पिरियड मध्ये असल्यामुळे आपण त्याला काय म्हणू शकतो? 3s. म्हणजे यांच्या जागी आता काय आलेला आहे? 3 असा हा आलेला आहे. याच हिशोबाने आपण या ग्रुपचे सर्व एलिमेंट देऊ शकतो आणि याच पद्धतीने
आपण 17 ग्रुपचे सुद्धा एलिमेंट देऊ शकतो आणि 18 ग्रुपचे सुद्धा एलिमेंट आपण देऊ शकतो. आपल्या टेक्स्टबुकला एक चार्ट आहे दिलेला, तोच चार्ट मी इथे तुमच्या समोर ठेवतो आहे. हा ग्रुप 16चा ओके ऑक्सिजन आलेला आहे. आता आपण 1s2 घेतला होता मित्रांनो. 1s2 हा हेलियमचा हे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे. त्यामुळे आपण आता प्रत्येक वेळेस 1s2 2s2 2p6 असं न करता त्या एलिमेंटच्या अगोदर जर एखादा कुठला रेअर गॅस एलिमेंट असेल, नोबल गॅस एलिमेंट असेल किंवा एखादा रो संपत असेल तर त्याचं आपण एक नोटिफिकेशन देत असतो. आपण म्हणतो कोर ऑफ हेलियम, म्हणजे हेलियम पर्यंतचे सर्व एलिमेंटचं ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे ते आपण इथं लिहित आहोत. आणि 2s2 2p4 याचप्रमाणे सल्फर थर्डला आहे, त्यामुळे सेकंडला निऑन संपून जातो. ऑक्सिजन नंतर निऑन येतो, ऑक्सिजन त्याच्यानंतर फ्लोरीन त्याच्यानंतर मग निऑन. मग निऑन येतो आहे तर मग निऑन पर्यंत ॲज इट इज असल्यामुळे कोर ऑफ निऑन हे दच्च्या तसंच लिहिलं. आणि मग 3s2 शेवटचेच फक्त ऑर्बिटचे आपण व्हॅलेन्स शेल जे असतात तेच आपण इथं लिहिलेले आहेत. सेलेनियमसाठी कोर ऑफ ॲरागॉन 3d10. इथे डी ग्रुप सुद्धा काय झाला असतो, फिलअप झालेला असतो, त्यामुळे 3d10 आपण लिहिलं. आणि शेवटचं पुन्हा 4s2 4p4. टेरिलियम कोर ऑफ क्रिप्टॉन, त्याच्यावर तो क्रिप्टॉन आलेला असतो, 4d10 झालेला असतो. कारण ग्रुप कोणता आहे, 5वा चालू आहे, त्यामुळे 4d झाला असेल. 5s2 5p4. पोलोनियम 6व्या याला आहे, त्यामुळे 5d झाला असेल. आणि 5dच्या अगोदर 4f झालेला असतो, त्यामुळे याचं जो काही पार्ट आहे हा आपल्याला विशेष लक्ष ठेवून करावा लागेल. 6 ग्रुपचा 6चा आहे, म्हणजे 6s2 6p4. हे जेव्हा लिहिताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की त्याच्या अगोदर 5 मध्ये डी येतो आणि 4 मधला एफ येतो, त्यामुळे हे सगळेचे सगळे काय असले पाहिजे, कंप्लीट असले पाहिजे. म्हणजेच कोर ऑफ झिनॉन 4f14 5d10 6s2 6p4 एवढं आपल्याला लिहावंच लागेल. जर विद्यार्थ्यांनी कोर ऑफ झिनॉन फक्त इतकं लिहून ठेवलं मार्क मिळतील याची शक्यता कमी आहे. कारण की या दोघांचं इन्व्हॉल्वमेंट तिथे आपल्याला दाखवावं लागेल, सांगावं लागेल. त्यामुळे कोर ऑफ झिनॉन 4f14 5d10 6s2 6p4 हे कॉन्फिगरेशन आपल्याला असंच आपल्या बोर्डाच्या एक्झाममध्ये लिहावं लागेल. त्याचप्रमाणे 17चे घेतले तर पुन्हा तेच येणार आहेत, फक्त P4च्या ऐवजी आता P5. आणि याचप्रमाणे फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन आणि ॲस्टॅटाईन या सर्वांचे आपल्याला लिहावं लागतील. आणि यासाठी सुद्धा हेलियमचा 1s2 याला कुठलाच स्कोर येणार नाही, हाच सगळ्यात नंबर 1चा कोर असतो, त्यामुळे 1s2 इथे लिहावाच लागेल. आणि हे लिहिताना मात्र मग आधीचा कोर कोणता होता, हेलियमचा झाला होता, म्हणून 2s2 2p6. आणि हे सगळे याच पद्धतीने आपल्याला लिहावे लागतील. साधारणतः इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये एक 2-1 मार्कासाठी किंवा एखाद्या मार्कासाठी विचारल्या जाण्याची शक्यता असते. एखाद्या एलिमेंटचं विचारलं तर साधारणतः 1 मार्काचा विचारला जाईल. आणि 2 समजा जर का एलिमेंटचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपल्याला विचारलं तर ते आपल्याला 2 मार्कापर्यंत आपल्याला ते विचारू शकतात. आज आपण इथे थांबणार आहोत. उद्याच्या लेक्चरला आपण घेणार आहोत ॲटॉमिक आणि फिजिकल प्रॉपर्टीज ज्या असतील ग्रुप 16, 17 आणि 18च्या, त्या आपण संपवण्याचा नियर अबाउट उद्या काय करणार प्रयत्न करणार आहोत. टिल देन हॅव अ नाईस डे. थँक्यू व्हेरी मच.